नमस्कार मित्रांनो, मुंबईवरून सकाळी नाशिकला आलो आहे. 9:45च्या आसपास आलो आहे सकाळी आणि थोडा आराम केला आणि आत्ता वरती आलो आहे बिल्डिंगच्या टेरेसवरती जरा पावसाचा नजारा बघण्यासाठी. पण इथे ना गारवा आहे थोडा मुंबईपेक्षा. मुंबईला एवढा पाऊस पडून पण गरम होतं आहे आणि नाशिकला पण पाऊस पडला तेवढाच पडला असेल, पण इथे दुपारचे पण फॅन वगैरे बंद करून झोपावं लागतं, एवढी हवा इथे. आणि टेरेसवरला पण थोडा गारवा जाणवते वरती. तर तुम्हाला ना वरून जरा नजारा दाखवतो आजूबाजूचा. इथे शरद पवार मार्केट आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. फ्रूट मार्केट नाशिकला, त्याच्या आसपासच मिसेसच्या आईचं घर आहे इथे. ते हे तुम्हाला दाखवतो. बिल्डिंगच्या टेरेसवरून नजारा बघू शकता तुम्ही आजूबाजूचा. पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि मी टेरेसवरती आलो आहे. तर बघा जरा शरद पवार मार्केट, हे समोर जे दिसतं ना तुम्हाला, हे मार्केट आहे फ्रूट मार्केट. अशा प्रकारचं बघू शकता. वरती पावसाचं वातावरण झालेलं आहे, पाऊस येऊ शकतो, पावसाची येण्याची शक्यता आहे. आजूबाजूचा परिसर किती मस्त आहे. पण मस्त इकडचं जे आजूबाजूचं लोकेशन खूप छान आहे. आता संध्याकाळचे 5:45 वाजलेत. इथे खूप नवीन कन्स्ट्रक्शन झालेत. हे 3 वर्षापूर्वी बिल्डिंग झालेली आहे. ते पण लोक राहायला येतात. आणि मित्रांनो, इथे आहेत ना रो हाऊस भरपूर आहेत आजूबाजूला. इथे 45-50 लाखाच्या आसपास हे रो हाऊस भेटतात. हे जे रो हाऊस आहेत ना, आता 40-50 लाखाच्या आसपास आहेत हे रो हाऊस. खूप छान आहेत हे रो हाऊस आहेत. हे नवीन झालेलं आहे कन्स्ट्रक्शन. आता एकाद वर्ष झालेलं आहे तेव्हाचं हे कन्स्ट्रक्शन आहे. आजूबाजू बघा, पावसाचं वातावरण मस्त दिसतंय. पाऊस यायला पाहिजे, कारण पावसाची खूप गरज आहे. ढग आलेले आहेत. ते वैते पण खाली पण आहे ना, ते समोर जे दिसतंय ना, हे 60 लाखाच्या आसपास रो हाऊस आहे. हे नवीन कन्स्ट्रक्शन झालं. हे 60 लाखाच्या आसपास आहे ते. म्हणजे एवढे डिमांड आहेत रो हाऊससाठी इथे. आजूबाजूचा परिसर बघू शकतो तुम्ही. किती मस्त वाटतंय वरती टेरेस होते आल्यानंतर. खूप मस्त असा नजारा आहे पावसाचा. छान वाटते इकडे. जरा क्लायमेट वगैरे पण खूप मस्त आहे. तिकडे बघू शकता तुम्ही, पाऊस त्या साईडने बहुतेक सुरुवात होणार आहे. या साईडने या साईडला पण रो हाऊस भरपूर आहेत. तर अशा प्रकारे जर तुम्ही नाशिकला आलात तर नाशिकला पण असे बरेच ठिकाणी फिरण्यासारखे बघण्यासारखे स्थळं आहेत. तर तुम्ही नक्की जा. मी इकडं आलो तर नक्की कुठे ना कुठे फिरायला जातोच. तर आता पावसाळा असल्याकारणाने नाही जाऊ शकत, पण नेक्स्ट टाईम आलं तर नक्कीच जाईन. कुठे मी नक्कीच जाणार आहे. इथे वाईन वगैरे बनते.
तर त्या फॅक्टरीमध्ये सुद्धा जायचं होतं, पण आता हे मस्त वाटतंय. पाऊस आला पण खाली आलो मी. ढग वगैरे आलेत, पाऊस खूप जोराचा येण्याची शक्यता आहे.